नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर. आपल्या हक्काचं विचारपीठ. निमित्तानं आम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज आपल्या सन्माननीय नगरसेविका मंदाताई पाटील यांनी आपल्यासाठी खरं म्हणजे ज्याची गरज आहे ते आज काम केलं. मुलांनी शिकलं पाहिजे, सुशिक्षित झालं पाहिजे, समाजात आपलं नाव मोठं केलं पाहिजे. याकरता त्याने आज शिक्षणाचा म्हणजे वह्या वाटपाचा आणि पुस्तकाचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. त्या ठिकाणी आदरणीय रवींद्र पाटील साहेब, शैलीताई विचारे, शिक्षण मंडळाचे सभापती अभिजित थरवळ, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर सगळ्याच ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, शैक्षणिक या सगळ्या वह्या वाटप, पुस्तक वाटप असतील, वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्याला खाऊचं वाटप असेल, मदत असेल. त्याने आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही बॅनर न लावता, जास्त डोळे न करता समाजातल्या छोट्यातल्या छोट्या घटकांना जे काय उपयोगात येईल त्या गोष्टी करा. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम महाराष्ट्रभर चालू आहे. खरं म्हणजे गेल्या वर्षी 78,000 रक्ताच्या बाटल्या झाल्या होत्या. गिनीज बुकमध्ये नोंद झाली होती गेल्या वर्षी. आणि यावेळी महाराष्ट्राचे आपले राज्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज 1 लाख बाटल्यांचं संकलन करायचं रक्तदान शिबिरातलं. 1 लाख बाटल्यामध्ये जागतिक विक्रम आहे. त्यामुळे आज सगळ्यांनी ज्या ज्या ठिकाणी रक्तदान शिबिरात भाग घेता येईल, रक्त देता येईल, कारण सगळ्यात श्रेष्ठ दान रक्तदान आहे. आपल्या एका रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे आपण रक्तदान करणं खूप गरजेचं आहे. जास्त वेळ घेत नाही. आज आपले सन्माननीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सुद्धा जन्मदिवस होता. दुर्दैवाने आपल्याकडे काळाच्या पडद्याआड केले, त्यांनाही मी नम्र अभिवादन करतो. तर आज आपण जे सगळेजण जमलो या ठिकाणी, तर ते देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज खूप चांगला आणि शुद्ध कार्यक्रम मंदाताईंनी घेतला. एकदा साहिलताई विचारे असतील, मंदाताई असतील, अभिजित असतील, महेशजी पाटील असतील, या वार्डातल्या सगळ्या नगरसेवकांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, आचार्य भिसे गुरुजींच्या शाळेत म्हणजे तुमच्या शाळेत मला येण्याची संधी मिळाली. मी मंदाताई, थरवळ, विचारे, महेश पाटील या लोकांमुळे आज आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जागोजागी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले. रक्तदानाची शिबिरं आहेत आणि तुमच्या या प्रभागाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून वह्या वाटप, डॉक्टर वाटप असा कार्यक्रम आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये ज्या प्रकाराने आता जेव्हा लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून आले, त्यांनी सगळं लक्ष या विषयामध्ये घातलंय. मधले 7 वर्षाच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते आणि प्रशासकीय कारभार होता. शेवटी प्रशासकीय कारभार असला की त्याच्यामध्ये काही त्रुटी राहून जातात. मी सगळं वाईट आहे असं म्हणणार नाही, पण आता आमचे अभिजित थरवळ हे महायुतीचे सभापती म्हणून तिथे स्थानापन्न झालेत आणि या विषयामध्ये ते अत्यंत सक्षमपणे काम करतील. आता ज्या ज्या गोष्टींची काही त्रुटी असेल, काही कमी जास्त असेल, तर ते लक्ष घालून या सर्व गोष्टींची पूर्तता करतील. आज माननीय मुख्यमंत्री आणि जगन्नाथ पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मंदाताई पाटील आहेत, महेश पाटील आहेत, विचारे, सायली विचारे आहेत. आम्ही सगळे याच्यासाठी जमतो की मोठ्या शाळांमध्ये सगळेच जण जातात, पण महापालिकेच्या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हे महत्वाचं असतं. ही वही आणि
बॅग देऊन त्यांच्या मनात म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो हा महत्वाचा असतो. आज आपण किती म्हटलं तरी मराठी शाळांमध्ये पालक ऍडमिशन घेण्यासाठी काचकूच करत असतात. कुठल्याही पालकाला असं वाटतं की माझा मुलगा खूप मोठ्या शाळेत जावा, पण त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शाळांची दर्जा सुद्धा त्या शाळांबरोबर नेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आणि काल माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब यांचा वाढदिवस झाला. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आचार्य विश्वविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही मुलांना शालेय वस्तूचं वाटप करतोय. काही शाळेच्या बॅग्स असतील, बुक्स असतील, लॉंग बुक असतील, पेन्सिल असेल, रबर असेल, या प्रत्येक वस्तूचं आम्ही त्यांना वाटप करतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने आज सगळीकडे आमचे पक्षातर्फे सगळीकडे मोठमोठे सगळे कार्यक्रम चालू आहे. सगळे लोक उपयोगी कार्यक्रम चालू आहे. रक्तदान, श्रेष्ठदान आहे, त्याचे सुद्धा ठिकठिकाणी आमच्या मंडळातर्फे सगळीकडे आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने लोक रक्तदान करण्यासाठी येत आहेत. या शालेय वस्तूंचं जे वाटप करतं याचा उपयोग आपल्याला पुढील शिक्षणासाठी सगळं होणार आहे. ह्या काही तुम्हाला कायमस्वरूपी शिक्षणाच्या वस्तू पुरत नाही, परंतु आमचा एक उद्देश असा आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या भविष्यात चांगल्या उत्तम प्रकारे अभ्यास करून मोठमोठ्या पदांवर शिक्षण घेऊन नाव मोठं करा, असं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Ini